नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपला लेक्चर आहे बीकॉम फायनल इयरसाठी फायनान्शियल अकाउंटिंग. तर आपण युनिट नंबर 4 बघत होतो. युनिट नंबर 4 मध्ये प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशनचे आपले 2 प्रॉब्लेम झालेले आहे. आज आपण या ठिकाणी तिसरा प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक ओपन करून जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला कॉपीमध्ये नोट डाऊन करायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण अर्लियर 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्याच पद्धतीने आजचा हा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. फक्त जी दिलेली माहिती आहे ती थोडी वेगळी राहू शकते किंवा काही नवीन ऍड ऑन राहू शकते. ओके, तर चला आधी क्वेश्चन समजून घेऊया. क्वेश्चन मध्ये द प्रमोटर्स ऑफ प्रपोज न्यू वेव्ह कंपनी लिमिटेड परचेस्ड अ रनिंग बिझनेस ऑन 1 एप्रिल 2002. एक जी न्यू वेव्ह कंपनीचे प्रमोटर्स आहे, जसं मी काल सांगितलं तुम्हाला की एक कंपनी आहे, त्या कंपनीचे काही प्रमोटर्स एखादी नवीन कंपनी किंवा नवीन बिझनेस परचेस करत असते. तर या न्यू वेव्ह कंपनी लिमिटेडच्या प्रमोटर्सने एक नवीन बिझनेस परचेस केलेला आहे 1 एप्रिल 2002 ला. ओके, परचेस कधी केलेला आहे? 1 एप्रिल 2002. Then the profit and loss account of the company for 1st April 2002 from Messrs Ultra Modern New Wave Company. Ultra Moderns New Wave Company was incorporated on 1st August 2002. मात्र खऱ्या अर्थाने ही जी न्यू वेव्ह कंपनी आहे कधी इन्कॉर्पोरेट झालेली आहे? 1 ऑगस्ट 2002. ओके, म्हणजे इन्कॉर्पोरेशनची डेट कधी आहे? 1 ऑगस्ट 2002. म्हणजे त्यांना जी खऱ्या अर्थाने नोंदणी पत्र जे आहे ते नोंदणी पत्र केव्हा मिळालेलं आहे? सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन 1 ऑगस्ट 2002 ला. ओके, यांचा आर्थिक वर्ष केव्हा संपणार? 31 मार्च. ओके, कारण 1 एप्रिल पासून सुरू झालेला आहे तर 31 मार्चला संपेल. ओके, म्हणजे हा जो 1 ऑगस्ट 2002 च्या आधीचा जो पिरियड आहे तो कसा आहे? प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड. आणि नंतरचा जो पिरियड आहे तो कसा आहे? पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड. बिफोर इन्कॉर्पोरेशन अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशन. मग आता याचं जर आपल्याला टाइम रेशो काढायचं झालं तर कसं काढू? एप्रिल पासून तर 1 ऑगस्ट पर्यंत बघा किती मंथ होतात? एप्रिल, मे, जून आणि जुलै. ओके, ऑगस्ट येणार नाही कारण 1 ऑगस्ट आहे. क्लिअर? तर एप्रिल, मे, जून आणि जुलै किती मंथ झालेले आहे इथे? 4 मंथ. ओके, 12 मधून 4 गेले, उरलेले जे आहे 8 मंथ ते आफ्टर इन्कॉर्पोरेशन. ओके, ऑगस्ट पासून मार्च पर्यंत बघा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च किती झाले? 8 मंथ. तर 8 मंथ कसे आहे? आफ्टर इन्कॉर्पोरेशन. तर याचा रेशो कसा होईल? 4:8. इट मीन्स 1:2. 4 1 4, 4 2 8. तर या ठिकाणी टाइम रेशो जो आहे तो टाइम रेशो किती आलेला आहे आपला? 1:2. तर जे आपले स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे ते आपल्याला टाइम रेशो नुसार डिव्हिजिबल करायचे आहे, अलोकेट करायचे आहे. ओके, देन नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द कंपनी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2003 इज ॲज अंडर. बाकी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिलेला आहे 31 मार्च 2003 साठी. आपण या ठिकाणी जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आहे तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2003 च असणार. क्लिअर? त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोबत आपल्याला खाली अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फॉलोविंग फर्दर इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. फॉलोविंग फर्दर इन्फॉर्मेशन मध्ये काय काय दिलेलं आहे? तर फर्स्ट आहे सेल्स अप टू 31 जुलै 2002 वेअर ₹3 lakh आउट ऑफ द सेल्स ऑफ ₹15 lakh ऑफ द इयर. तर जी सेल्सची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्यावरून आपण सेल्स रेशो या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तर सेकंड सेल्स रेशो आहे आपला सेल्स रेशो. आता बघा, सेल्स रेशो काढण्याकरिता आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे 31 जुलै पर्यंतचा जो सेल्स आहे तो किती आहे? 3 lakh. म्हणजे प्री इन्कॉर्पोरेशन सेल्स दिलेला आहे ₹3 lakh. प्री इन्कॉर्पोरेशन सेल्स किती आहे? ₹3 lakh. आता आपल्याला काय काढायचं आहे? पोस्ट इन्कॉर्पोरेशन. तर पोस्ट इन्कॉर्पोरेशनचे सेल्स किती राहील?
टोटल सेल्स आपल्याला दिलेला आहे 15 लाख. ओके, तर 15 लाख मधनं प्री इनकॉर्पोरेशनचा जो सेल्स आहे 3 लाख तो लेस होईल. ओके, आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेल्स आपल्याला मिळेल. तर पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेल्स किती राहील? ₹12 लाख. ओके, तर आता बघा याचं जे प्रपोर्शन आहे ते कसं होईल? 3 लाख इज टू 12 लाख. ओके, 3 इज टू 12. याला आपण अजून छोटं करू शकतो. 3 1 जा 3, 3 4 जा 12. ओके, तर सेल्स रेशो किती येईल आपला? 1:4. सेल्स रेशो 1:4. ओके, सेकंड रेशो झाला सेल्स रेशो. त्यानंतर बघा नंबर सेकंड, परचेसेस अप टू 31st July 2002 वेअर ₹3 lakh out of the total purchase of ₹9 lakh of the year. ओके, टोटल परचेस किती आहे? टोटल परचेस किती आहे या इयर मध्ये? 2002 to 2003 मध्ये ₹9 lakh. ओके, मात्र प्री इनकॉर्पोरेशनचं परचेस किती दिलेलं आहे? ₹3 lakh. तर जसं आपण सेल्स रेशो काढलेला आहे तसं आपण परचेस रेशो सुद्धा काढू शकतो. तर या ठिकाणी परचेस रेशो कसं काढलं जाईल? प्री इनकॉर्पोरेशनचं परचेस बघा किती आहे? प्री इनकॉर्पोरेशन किती आहे? प्री इनकॉर्पोरेशनचं परचेस आहे 3 lakh. ओके, त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे पोस्ट इनकॉर्पोरेशनचं परचेस. तर पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये किती राहील? टोटल परचेस दिलेला आहे 9 lakh. ओके, 9 lakh मधनं 3 lakh गेले, राहिले किती? 6 lakh. तर पोस्ट इनकॉर्पोरेशनचा परचेस किती राहिलाय? 6 lakh. तर आता याचा रेशो बघूया. 3 lakh इज टू 6 lakh. ओके, 3:6. तर याचा रेशो किती येईल? परचेस रेशो 1:2. ओके, 3 1 जा 3, 3 2 जा 6. परचेस रेशो किती येईल? 1:2. तर या पद्धतीने आपण जे आवश्यक रेशोज होते ते रेशोज आपण काढून घेतले. आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला इझी जाईल. त्यानंतरचा जो रेशो आहे, त्यानंतर जर आपल्याला सपोज इंटरेस्ट पेड टू वेंडर्स दिलेलं असेल तर त्याचा सुद्धा रेशो आपल्याला काढायचा असतो. तर बघा या ठिकाणी इंटरेस्ट पेड टू वेंडर्स आहे का? हो, नंबर इंटरेस्ट पेड टू वेंडर्स आहे ₹10,000. आणि अदर इन्फॉर्मेशन नंबर 3 मध्ये सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे. इंटरेस्ट पेड टू वेंडर ऑन 1st February 2003 @ 12% ऑन ₹1 lakh being purchase consideration. ओके, ॲज अ परचेस कन्सिडरेशन म्हणून परचेस कन्सिडरेशनच्या साठी परचेस कन्सिडरेशनच्या 1 lakh रुपीज परचेस कन्सिडरेशनसाठी 12% इंटरेस्ट दिलेला आहे वेंडरला. ओके, तर आता बघा याचं जे प्रपोर्शन आहे त्याचं जी एंडिंग आहे ती कधी होणार आहे? इंटरेस्ट पेड टू वेंडर्स केव्हापर्यंत द्यायचं आहे आपल्याला? 1st February 2003. ओके, तर आता या ठिकाणी आपण इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो काढू. इंटरेस्ट टू वेंडर्स. ओके, आता बघा इथे आपलं फायनान्शियल इयर कधी सुरू होत आहे? 1st April. ओके, संपत कधी आहे? 31st March. पेमेंट कधीपर्यंतचं केलेलं आहे इथे? कधी केलेलं आहे? इंटरेस्ट 1st February पर्यंत. ओके, 1st Feb 2003, 31st March 2003. ओके, म्हणजे आर्थिक वर्ष संपण्याच्या 1 महिना आधीच त्याचं पेमेंट होऊन राहिलेलं आहे. बरोबर आहे? 1 महिना 2 महिने आधीच त्याचं पेमेंट होऊन राहिलेलं आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी रेशो काढायचं आहे. इनकॉर्पोरेशन पिरियड कधी आहे? 1st August. तर आता यामध्ये प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन बघा. मात्र पोस्ट इनकॉर्पोरेशन बघत असताना ज्या डेटला इंटरेस्ट पेड केलेला आहे त्या डेट पर्यंतचाच मंथ किंवा ड्युरेशन आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर आता बघा प्री इनकॉर्पोरेशन मध्ये किती मंथ झाले? ॲज युजल 4 month. ओके, त्यानंतर ऑगस्ट पासून तर फेब पर्यंत पकडा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. बरोबर आहे? फेब येणार नाही कारण 1st Feb पासून आहे. म्हणजे किती मंथ झाले? 6 month. तर या ठिकाणी किती येईल? 6 month. तर या ठिकाणी रेशो किती राहील? 4:6. 2 2 जा 4 and 2 3 जा 6. तर या ठिकाणी इंटरेस्ट पेड टू वेंडर्सचा रेशो किती राहील?
इंटरेस्ट पेड टू वेंडर रेशो किती आहे 2:3. ओके, तर जे इंटरेस्ट पेड केलेलं आहे वेंडरला ते 2:3 या रेशोनुसार आपल्याला वाटप करून द्यायचं आहे. कळलं? 4 रेशो आपण इथे काढले. टाइम रेशो, सेल्स रेशो, परचेस रेशो अँड इंटरेस्ट पेड टू वेंडर्स रेशो. टाइम रेशो जो आहे तो टाइम रेशो आपल्याला जे स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण घेत असतो ते स्टँडिंग एक्सपेन्सेसच्या अलोकेशनसाठी आवश्यक आहे. सेल्स रेशो जो आहे तो जे आपले व्हेरिएबल एक्सपेन्सेस सेलिंग एक्सपेन्सेस आहे त्याचं अलोकेशन डिव्हिजिबल करण्यासाठी आवश्यक आहे. परचेस रेशो आपण या ठिकाणी का कॅल्क्युलेट केलेला आहे तर आपल्याला एक इन्कम दिलेला आहे. ओके, आणि ते इन्कम आहे डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स, आणि क्रेडिटर्स कडनं जर डिस्काउंट रिसिव्ड होत आहे तर त्याचं जे अलोकेशन आहे ते आपल्याला परचेस रेशोनुसार करायचं आहे, आणि म्हणूनच आपण या ठिकाणी परचेस रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, त्यानंतर एक पॉइंट आपला इंटरेस्ट पेड टू वेंडर्स आहे. हे आपण मागील प्रॉब्लेम मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तर या ठिकाणी इंटरेस्ट पेड टू वेंडर्सचा सुद्धा रेशो आपण काढलेला आहे. आता आलेल्या रेशोच्या बेसवरून आपल्याला आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आता बघा ज्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला सिक्वेन्सनुसार घ्यायची आहे. सर्वात आधी आपण घेत असतो स्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, तर स्टँडिंग एक्सपेन्सेस पासून आपण सुरुवात करूया. स्टँडिंग एक्सपेन्सेस कशा पद्धतीने हे डिव्हिजिबल होत असतात तर ते डिव्हिजिबल इन टाइम रेशो. ओके, या ठिकाणी आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो डिव्हिजिबल इन टाइम रेशो. किती आहे टाइम रेशो 1:2. टाइम रेशो ऑफ 1:2. ओके, आता बघा स्टँडिंग एक्सपेन्सेस कोणकोणते आहे. रेंट, रेट्स, इन्शुरन्स अँड सॅलरीज एकत्रच दिलेले आहे सर्व 12,000 स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. तर ते इथे येईल रेंट, रेट्स, इन्शुरन्स अँड सॅलरीज. किती आहे ₹12,000 इनर कॉलम मध्ये लिहिते आहे मी. ओके, त्यानंतर बघा डायरेक्टर्स सिटिंग फीज. ओके, तर डायरेक्टर सिटिंग फीज ही स्टँडिंग एक्सपेन्सेस सुद्धा नाहीये, सेलिंग एक्सपेन्सेस सुद्धा नाहीये, अनकॉमन एक्सपेन्सेस आहे तो, तर अनकॉमन एक्सपेन्सेसच्या लिस्टमध्ये जाईल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सुद्धा अनकॉमन एक्सपेन्सेसच्या लिस्टमध्ये जाईल आहे. कॅरेज, आउटवर्ड अँड सेलिंग एक्सपेन्सेस हा सेलिंगचा एक्सपेन्सेस आहे तर तो सेल्स रेशोनुसार डिव्हिजिबल होईल. त्यानंतर आहे इंटरेस्ट पेड टू वेंडर्स, आणि सर्व या ठिकाणचे एक्सपेन्सेस संपले. म्हणजे फक्त रेंट, रेट्स, इन्शुरन्स अँड सॅलरीज हा एकच स्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला आहे जो की आपल्याला टाइम रेशोनुसार अलोकेट करायचा आहे. तर टाइम रेशो आहे 1:2. 3 पार्ट केले तर 4,000 एक पार्ट येईल, आणि 4,000 एक पार्ट हा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल, आणि प्रायरचा एक्सपेन्सेस राहील, आणि उर्वरित जे 8,000 आहे ते आफ्टर म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशनचा एक्सपेन्सेस राहील. ओके, त्यानंतर आपण घेत असतो सेलिंग एक्सपेन्सेस. ओके, तर या ठिकाणी सेलिंग एक्सपेन्सेसला सुद्धा आपल्याला कसं घ्यायचं आहे डिव्हिजिबल इन सेल्स रेशो. कसं डिव्हिजिबल करायचं आहे सेल्स रेशो ऑफ. किती आहे सेल्स रेशो 1:4. ओके, आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मध्ये एकच एक्सपेन्सेस आहे कॅरेज, आउटवर्ड अँड सेलिंग एक्सपेन्सेस. ओके, तर तो पूर्ण एक्सपेन्सेस इथे येईल कॅरेज, आउटवर्ड अँड सेलिंग एक्सपेन्सेस. कॅरेज, आउटवर्ड अँड सेलिंग एक्सपेन्सेस किती आहे 5,500. तर 5,500 चे आपल्याला एक पार्ट हा प्रियर इनकॉर्पोरेशनचा एक्सपेन्सेस राहील, आणि 4 पार्ट जे आहे ते आफ्टर और पोस्ट इनकॉर्पोरेशनचा एक्सपेन्सेस राहील. तर आपल्या जर याला एक पार्ट करायचं झालं तर तो होतो 1,100. ओके, आणि 4 पार्ट जाईल पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये, ते आहे 4,400. ओके, सेलिंग एक्सपेन्सेस झालं. त्यानंतर आपण काय घेत असतो अनकॉमन एक्सपेन्सेस. ओके,
अनकॉमन एक्सपेन्सेस जे आहे ते कुठल्याही रेशोनुसार डिव्हिजिबल होत नाही, तर ते पर्टिक्युलर एकतर प्रीचे एक्सपेन्सेस असेल, प्री इनकॉर्पोरेशनचे एक्सपेन्सेस असेल किंवा पोस्ट इनकॉर्पोरेशनचे एक्सपेन्सेस असेल. तर आता जे आपल्याला डायरेक्टर फिटिंग फीज आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस देत आहे, हे दोन्ही एक्सपेन्सेस पोस्ट इनकॉर्पोरेशनशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे ते अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये आपण घेत आहोत आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये. ओके, तर या ठिकाणी डायरेक्टर्स सिटिंग फी किती आहे? डायरेक्टर सिटिंग फीज ₹3,600 आणि सेकंड आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 4,900. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 4,900. ओके, अनकॉमन एक्सपेन्सेस झालेला आहे. त्यानंतर आपण काय घेऊ? इंटरेस्ट पेड टू वेंडर्स. ओके, इंटरेस्ट पेड टू वेंडर्स सिरियल नंबरचा नंबर 4th मध्ये हे झालं ए, बी, सी आणि आता आहे डी. इंटरेस्ट पेड टू वेंडर्स. इंटरेस्ट पेड टू वेंडर्स कोणत्या रेशोनुसार? आपण जो रेशो काढलेला आहे 2:3, तर 2:3 नुसार रेशो आहे याचा 2:3. आता बघा, इंटरेस्ट पेड टू वेंडर्स किती दिलेला आहे? 10,000. ओके, तर 10,000चे जे 2 भाग हिस्सा आहे तो प्रियर इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल आणि उर्वरित जे 3 भाग आहे ते पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल. ओके, तर या ठिकाणी जे 2 भाग, एक भाग याचा 2,000 होईल, 2 भाग 4,000 प्री इनकॉर्पोरेशन मध्ये. ओके, आणि 6,000 पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये. ओके, तर इंटरेस्ट पेड टू वेंडर्स होतं 10,000, त्याला आपण अशा पद्धतीने अलॉकेट केलेलं आहे, डिव्हिजिबल केलेलं आहे. ओके, तर डेबिट साइडचे सगळे एक्सपेन्सेस झालेले आहे. आता क्रेडिट साइडला बघूया. जे इन्कम आहे आपलं त्यापैकी ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट कशा पद्धतीने अलॉकेट होत असतं? डिव्हिजिबल होत असतं सेल्स रेशोनुसार, आणि सेल्स रेशो किती आहे आपला? 1:4. ओके, तर ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 1,50,000. 1,50,000 ला आपल्याला 1:4 मध्ये प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन घ्यायचं आहे आणि ग्रॉस प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन. ओके, तर या ठिकाणी प्रियर इनकॉर्पोरेशन मध्ये एक पार्ट येईल याचा 30,000. ओके, आणि दुसरा पार्ट आहे 1,20,000. असे 1,50,000 अलॉकेट झाले. त्यानंतर यासोबतच आपल्याला एक एक्स्ट्रा इन्कम दिलेलं आहे, जे आहे डिस्काउंट फ्रॉम क्रेडिट परचेस. ओके, क्रेडिटर्स, डिस्काउंट फ्रॉम क्रेडिटर्स. तर या ठिकाणी क्रेडिटला डिस्काउंट फ्रॉम क्रेडिटर्स, आणि हे जे क्रेडिटर्स कडून मिळालेलं डिस्काउंट आहे हे आपल्याला परचेस रेशोनुसार डिव्हिजिबल करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी परचेस रेशो आहे आपला 1:2. 1:2. डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स किती आहे? 6,000. ओके, 6,000 चे आपल्याला डिवायडेड बाय 3 करा. 1 पार्ट मिळेल ₹2,000. ओके, आणि याचे 2 पार्ट होईल 4,000. असं जे 6,000 डिस्काउंट फ्रॉम क्रेडिटर्स होतं ते आपण दोन्हीमध्ये डिव्हिजिबल केलेलं आहे. ओके, अलॉकेट केलेलं आहे, बायफर्गेट केलेलं आहे. क्लिअर? आता काय करायचं आहे? सर्व एक्झाम्पल, सर्व एक्सपेन्सेस झालेले आहे, आपले इन्कम सुद्धा झालेले आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे आणि प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आणि प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन आपल्याला शोधून काढायचं. ओके, आता जनरली आपल्याला सर्वात आधी रफ मध्ये करून घ्यायचं, कारण कधी इथे नेट प्रॉफिट येऊ शकते तर कधी लॉस येऊ शकते. तर तुम्ही याचं बॅलन्सिंग आधी रफ मध्ये करून बघू शकता. मी इथे डायरेक्टली क्रेडिटची टोटल करते आहे, क्रेडिट मधून डेबिट लेस करून नेट प्रॉफिट शोधून काढते आहे. 30 + 2 32,000. 32,000 मधनं डेबिट लेस करा. 4,000 + 4,000 8,000. 9,100. 32,000 मधनं जर 9,100 गेले तर या ठिकाणी 22,900. तर नेट प्रॉफिट हे काय आहे? नेट प्रॉफिट 22,900. ओके, त्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशनची टोटल बघा. 1,20,000 + 4,000 1,24,000.
ओके. 1,24,000 मधनं डेबिट लेस करा. 8,000 प्लस 4,400 प्लस 3,600 4,900 अँड 6,000. तर या ठिकाणी आपल्याला पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये प्रॉफिट मिळेल 97,100. ओके, 97,100. आणि या पद्धतीने या दोन्ही बाजूची इथे टोटल होऊन जाईल आहे 32,000. ओके, आणि इथे 1,24,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज. तर या ठिकाणी प्रियर टू इनकॉर्पोरेशन मध्ये प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन किती आलेलं आहे 22,900 आणि प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट किती आलेलं आहे 97,100. यामध्ये डिस्काउंट फ्रॉम क्रेडिटर्स हा एक नवीन पॉइंट होता जो की आपल्याला परचेस रेशोनुसार डिव्हिजिबल और अलोकेट करायचा होता, बायफर्केट करायचा होता. ओके, तर आय होप आजचा हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आलेला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत झालेल्या प्रॉब्लेम्सची झालेल्या युनिट्सची प्रॅक्टिस करत राहा, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.